आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला होणार सुरुवात। राम मंदिर, दानसोरी, पेपरफुटीसह विविध मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता। सोनम वांगचूक आंदोलनावर ठाम, पत्नी गीतांजली करणार मोर्चाचं नेतृत्व। मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली तर दिल्लीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त। पाकिस्तान बरोबर चर्चेची तयारी आहे, मग वांगचूक बरोबर का नाही करत? वांगचूक यांना पाठिंबा देत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवाजी पार्कात आंदोलन। ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल। मुंबईसह नवी मुंबई आणि परिसरात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाची हजेरी। अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर आलेल्या पावसामुळे काहीसा दिलासा। जम्मू आणि काश्मीरमध्ये पुरामुळे हाहाकार। पूंछमध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू। मदत आणि बचाव कार्य सुरू। लॉर्ड्सवर झालेल्या अतितटीच्या सामन्यात इंग्लंडकडून टीम इंडियाचा पराभव। भारताचा पराभव करत इंग्लंडनं एकदिवसीय मालिका जिंकली। आणि तब्बल 16 वर्षांनंतर फिफा विश्वचषकावर स्पेननं कोरलं नाव। फायनलमध्ये अर्जेंटिनावर 1-0 विजय मिळवत रचला इतिहास। मेस्सीचं स्वप्न भंगलं। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल। तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला महत्त्वाची बातमी। मुंबई शहर आणि उपनगरांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलं असून पश्चिम आणि मध्य उपनगरांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। पावसामुळे सखल भागात पाणी साचल्यानं काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झालेली आहे। दरम्यान हवामान खात्याकडून बुधवारपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून नागरिकांनी आवश्यकता असल्याशिवाय बाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलंय। बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाची तीव्रता वाढल्याचं हवामान तज्ज्ञांनी सांगितलेलं असून पुढील काही दिवस हवामान खात्याच्या सूचनांकडे लक्ष ठेवण्याचं आवाहन करण्यात आलंय। आजपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून हाय अलर्ट आणि कडक नियमावली जाहीर केलेली आहे। तर प्रस्तावित संसद मार्चसाठी कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याची माहिती आहे। दिल्लीत कलम 163 लागू करण्यात आलंय। यामुळे रॅली, निदर्शनं किंवा विनापरवानगी एकत्र येण्यावर पूर्णपणे बंदी असणार आहे। संसदेचं अधिवेशन अतिविशिष्ट व्यक्तींची सुरक्षा आणि महत्त्वाच्या सरकारी संस्थांच्या सुरक्षेसाठी दिल्लीत तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तर प्रतिबंधात्मक आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर BNS कलम 223 अन्वये तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय। तसंच नागरिकांनी कोणत्याही बेकायदेशीर मोर्चात सहभागी होऊ नये आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय। पुढची बातमी। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी भाजपवर जोरदार टीका केली आहे। भाजपचा DNA ओबीसी नसल्याची घणाघाती टीका लक्ष्मण हाकेंनी केली आहे। तर ओबीसींच्या प्रश्नांबाबत विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात एकही लक्षवेध लागली नसल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे। तर ओबीसी जनता पार्टी नावाचा पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणाही केली आहे। या पार्टीच्या माध्यमातून ओबीसींच्या प्रश्नांना वाचा फोडणार असल्याचं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय। महाराष्ट्राच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातल्या 60% ओबीसींच्या प्रश्नावर एकही लक्षवेधी येणार नसेल, एकही प्रश्न मांडला जाणार नसेल, त्यांच्या आरक्षणासंदर्भात बोललं जाणार नसेल, त्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नावर बोललं जाणार नसेल, तर महाराष्ट्रातल्या 60% ओबीसींनी नक्की करायचं काय? त्यामुळं कधी काळी ओबीसी हा भाजपचा DNA आहे म्हणून भाजपनं ओबीसींची मतं घेतली। आता भाजपचा DNA ओबीसी नाही, या महाराष्ट्रामध्ये आमचं कुणीच नाही, या निष्कर्षाप्रत आम्ही पोहोचलेलो आहोत। त्यामुळे इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्हाला ओबीसीचा क्राऊड डोळ्यासमोर ठेवून काही निर्णय घ्यावे लागतील। काय निर्णय घेणार? निर्णय काय? ओबीसी जनता पार्टी असेल,
महाराष्ट्रामध्ये ती पुढे येईल, ओबीसींच्या प्रश्नावर काम करेल. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूया. यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत सापडलेत. यावेळी नागरिकांनी धोंडीवर पाणी अर्पण करत पूजा केली. तातडीनं चांगला पाऊस होण्यासाठी प्रार्थना केली. भंडारा जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. 10 दिवसानंतर पाऊस झाल्यानं शेती पिकांना जीवनदान मिळालंय. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. सातारा जिल्ह्यामध्ये पावसानं पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. कोयना धरण क्षेत्रामध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाणी साठ्यात वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहापूर तालुक्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. दरम्यान शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. यामुळे भात लागवडीला वेग आलाय. कोकणात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. यामुळे आंबोली पुन्हा एकदा धुक्याची चादर निर्माण झालेली आहे. धबधबे आणि हिरवाईनं नटलेला घाट यामुळे आंबोलीचं निसर्ग सौंदर्य बहरून आलंय. दरम्यान वाहनधारकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या निवळीजवळचा धबधबा प्रवाहित झालाय. शेकडो फुटांवरून फेसाळत कोसळणारा हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतायत. गर्द हिरवाईनं नटलेल्या डोंगर रांगांमधून हा धबधबा कोसळतोय. अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झालाय. डोंगरांच्या कुशीतून कोसळणारे धबधबे, खळखळ वाहणारे ओढे नाले सक्रिय झालेत. त्यामुळे भंडारदरा परिसरात पर्यटकांनी गर्दी केली आहे. आषाढी वारीमध्ये पंढरपुरात येणाऱ्या लाखो भाविकांना चंद्रभागेचं पवित्र स्नान व्हावं यासाठी आता वीर आणि उजनी धरणातून सोडण्यात आलेलं पाणी पंढरपुरातील चंद्रभागा अर्थात भीमा नदीच्या पात्रात येऊन पोहोचलंय. गेल्या 10 दिवसांपूर्वी झालेल्या पुणे जिल्ह्यातील पावसामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग वीर आणि उजनी धरणात आला. याचाच परिणाम म्हणून आता पंढरपूरच्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये नदीचं पाणी पोहोचलं असून वारकऱ्यांना एकादशीच्या स्नानाची चिंता मिटली आहे. आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पावसानं पुन्हा हजेरी लावताच बळीराजा शेतीच्या कामात व्यस्त झालाय. भात रोप लावणीची लगबग सुरू असतानाच आषाढी एकादशीचं भक्तिमय वातावरण देखील शेतात अनुभवायला मिळतंय. रोप लावणी करताना महिला विठ्ठलाच्या अभंगांचा गजर करत श्रमाला भक्तीची जोड देत आहेत. चिखलात राबणारे हात, ओठांवर विठ्ठलनाम आणि मनात पांडुरंगाची भक्ती असं हे मनोहारी दृश्य शेती आणि वारीच्या संस्कृतीचा सुंदर संगम घडवत असून ग्रामीण भागात भक्ती आणि श्रमाचा अनोखा मिलाप पाहायला मिळतोय. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आदिवासी बांधवांची भात लावणीची लगबग सुरू झालेली आहे. भंडारदरा धरण परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे घाटघर, भंडारदरा आणि रतनवाडी परिसरात भात लागवडीच्या कामांना वेग आलाय. वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसांहून अधिक कालावधीपासून पाऊस गायब झालाय आणि त्यामुळे खरीपाची पिकं धोक्यात आली आहेत. दरम्यान प्राण्यांनी पिकांचं नुकसान केल्यानं शेतकरी चिंतेत सापडले. आता एक मोठी बातमी. फुटबॉल विश्वचषक 2026च्या अंतिम सामन्यात स्पेननं गतविजेत्या अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव करत दुसऱ्यांदा विश्वचषकावर आपलं नाव कोरलेलं आहे. न्यूयॉर्क न्यू जर्सी स्टेडियमवर रंगलेल्या या थरारक अंतिम सामन्याचा निकाल अतिरिक्त वेळेत लागला. नियोजित 90 मिनिटात दोन्ही संघांना एकही गोल करता आला नव्हता. मात्र अतिरिक्त वेळेत स्पेननं निर्णायक गोल करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलंय. 2010 नंतर स्पेननं पुन्हा एकदा जागतिक फुटबॉलमध्ये आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. युरो विजेतेपद आणि विश्व विजेतेपद अशी दुहेरी कामगिरी करत स्पेननं आधुनिक फुटबॉलमधील सर्वात परिपूर्ण संघ असल्याचं दाखवून दिलं. दुसरीकडे अर्जेंटिनासाठी हा पराभव वेदनादायी ठरलाय. सलग दुसरं विश्वविजेतेपद मिळवण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलंय. अंतिम निकाल जरी 1-0 असा दिसत असला तरी हा सामना स्पेनच्या नियंत्रणाखालीच राहिला. चेंडूवरील ताबा, पासिंगची अचूकता, मिडफिल्डवरील वर्चस्व आणि आक्रमणाची सातत्यपूर्ण धार या चारही बाबतीत स्पेन अर्जेंटिनापेक्षा सरस ठरला.